सर शेतकरी अब काही एक मिनिट ऐका, एक सेकंद ऐका. 50 वर्ष रस्त्यावर शेतकऱ्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका माणसाला तुम्ही शेतकऱ्याबद्दल शिकवताय. मी काय म्हणालो ऐकून घ्या. 50 एक मिनिट ऐका. 50 वर्ष जो माणूस रस्त्यावर शेतीसाठी संघर्ष करतो त्या माणसाला शेती कसं असं कसं शक्य आहे? ठीक आहे, बदलली म्हणतात. तुमची भूमिका बदललेली आहे. माझी भूमिका इकडे का, माझी भूमिका बदललेली नाही. तुम्हाला जर ऐकायचं इकडे ऐका, तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ऐका. द्राक्षाला 42 घड यायच्या ऐवजी यावर्षी 2 घड आलेत. कोकणामध्ये आंब्याला काजूला जे मोहर आलतं ते 90% जळून गेलेलं आहे. आता हे कशासाठी झालंय तर मी काल सगळ्या कोकणातल्या आमदारांची भाषणं ऐकली. मी सगळेजण म्हणतात की वाढलेल्या तापमानाचा परिणाम मोहर गळण्यामध्ये झालेला आहे. ऐकून घ्या. मी आता पालघर जिल्ह्यामध्ये होतो, डहाणूमध्ये. एक झाडाला 300 किलो काजू यायचे, फक्त 50 किलो येऊ लागलेत. पपईचं वाटोळ झालं, काजूचं वाटोळ झालं, आंब्याचं वाटोळ झालं. हे सगळं कशामुळे होऊ लागलेलं आहे? हे सगळं होऊ लागलेलं आहे वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळं. हे होऊ लागलेलं आहे तापमान वाढीमुळं. आणि तापमान वाढ आणि वातावरणातलं बदल जर आता रोखायचा असेल तर ग्रीन कव्हर वाढवावं लागणार आहे. नंबर 1 म्हणजे शेतीमध्ये झाडाची संख्या वाढावी लागणार आहे, नंबर 1. आणि नंबर 2, फॉसल फ्युएलच्या ऐवजी बायोफ्युएलचा वापर व्हावा लागणार आहे. आणि या दोन्ही गोष्टीसाठी पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला माहीत नाही अशातलं नाही का, तर आमच्या नेत्यांनी पुन्हा एकदा सांगितलं नरेंद्र मोदींनी, मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहे. समजून घ्या जरा.